आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आज आपल्या आवडीच्या केळीच्या बागेतील आज शेवटचा डोस म्हणून विनायक आणि विनायकची टीम कामकाज करत आहे. पहा, अशा प्रकारे विनायक आणि विनायकच्या टीमनं या बागेची स्वच्छता करून घेतलेली आहेत. जी काय वल्कलं होती, वाळलेली पानं होती आणि काय होतं ते सगळं कामकाज त्याने व्यवस्थित केलेलं आहे. अशा प्रकारे ही स्वच्छ बाग आणि या स्वच्छ बागेसाठी आता व्यापारी वर्ग केळी पाहण्यासाठी येत आहे, झुंबड उठलेले आहे. तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे पहा, अशा प्रकारे कमल पुष्प किरकोळ 1% राहिलेली झाडं आता बाहेर टाकत आहेत. म्हणजे जवळजवळ 100% केळीची कमलपुष्प घड बाहेर पडलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल, अहो ही सगळ्यांना पिशव्या दिसतात, पण काय घडांना पिशव्या का दिसत नाहीत? अहो काय झाले, मालक पैसा घालून हतबल झालेला आहे आणि त्याच्याकडे आता पैसेच शिल्लक नाहीत. काय सांगायचं म्हणजे, अहो अजून हे खोडवं गेलेलं नाही, अजून केळीचं कशात काही नाही आणि किती म्हणून पैसा घालणार. होती ती पेन्शन घालून दमलो. तेव्हा आता ह्या 8-15 दिवसात व्यापारी वर्ग येऊन ही केळी घेऊन जाईल. बघूया, जवळजवळ 1 डझनभर व्यापारी लोक या केळीला बघून गेलेले आहेत. बघूया, कौन बनेगा करोडपतीमधला, कौन बनेगा सिकंदर, कोण जो जास्त रेट देईल त्याच्यासाठी आपण ही केळी त्याला देऊन टाकणार आहोत. गेल्या 2 महिन्यापूर्वी केळीला असा म्हणावासा दर आलेला नव्हता. कारण काही असो, पण त्याची आपण चर्चा करणार नाही. तर आता दर वाढायला सुरुवात झालेली आहे. हे पहा, तर हे शेवटच्या टप्प्यात आलेली हे केळीचे घड, ह्यांचा कोका मोडून काढलेला आहे. आता ह्या गाडांना बॅग घालायला मालकाकडे पैसे नाहीत, म्हणून ह्यांना मी आता असंच उघडं ठेवणार आहे. राहा बाबा, मला किती मोकळं करताय. आंब्याचं झाड, आलेला मोहर निमार्दा जवळजवळ 70% मोहर गळून गेलेला आहे आणि छोटे छोटे हरभऱ्याच्या डाळीसारखे आंबे लागायला सुरुवात झालेली आहे. अजून आंब्याचा सीझन सुरू होणार आहे. आता मार्केटमध्ये जवळजवळ शक्यतो फळं कमीच आहेत. त्यामुळं आपल्या ह्या केळीला आता दर चांगल्या प्रकारे येणार आहे. त्यामुळं आंबं येस्तोर केळं खावा. काही घडांचं कोकं मोडलेले आहेत, स्वच्छता केलेली आहे. हे नवीन जन्माला आलेलं हा घड बाहेर पडलेला आहे. आता शास्त्राप्रमाणे नियमानुसार हिची गोल्डन फ्लावर झाल्यानंतर, रिंग तयार झाल्यानंतर हे देखील कोका मोडला जाईल. अशा प्रकारे विनायक पहा, यांचं कामकाज सुरू आहे. औषधाच्या बॅरेलजवळ देखील येऊ वाटणं झाले, इतका तीव्र वास आहे. पण काय करायचं, खतरों के खिलाडी अशाच ह्या वाशामध्ये तीव्र वासामध्ये काम करत आहेत. जवळजवळ 1.25 एकर बागेसाठी असले 2 बॅरेल्स करावे लागतात. हॅलो, नमस्ते आप्पा. हां, आज शेवटचा डोस आहे म्हणे. कशाचा डोस आहे जरा सांग आमच्या शेतकरी बांधवांना. हे पोटॅश सोडाय चालू आहे 0050 आणि सिलॅब. ओके, ठीक आहे. बरं, हमला ह्यामुळे काय होणार आहे जरा सांग भाऊ जरा. 0050 मुळे केळाची साईज वाढणार. ओके, ठीक आहे. हां, सिलॅब मुळे चमक येणार केळाला. बर. हां, आणि हमलामुळे बागेतील आपल्या डास वगैरे वासानं येत नाहीत. ओके, छान. अजून काय माहिती सांगायची आहे तुला? नाही झाली. बरं, आता व्यापारी वर्ग यायला सुरुवात झालेली आहे, बघतात वगैरे. होय. हां, ठीक आहे. आता बाकी सगळं नियोजन तू कर. मी दक्षिण भारत सहलीला जाणार आहे. ओके ओके. हां, आल्यानंतर आपण बघूया खोडव्याचंही आणि आपल्या केळीचंही. तोपर्यंत संपर्कात राहा.
पहा अशा प्रकारे विनायकनं आपल्या शेतकरी बांधवासाठी या शेवटच्या डोसची माहिती सांगितलेली आहे आणि कोणत्या औषधानं काय होणार आहे हेही देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. आता सर्वसाधारण बॅगांच्या आतील जे घड आहेत याला चकाकी यायला लागलेली आहेत. केळाच्या घडाचं वजन वाढल्यामुळं केळी देखील आता झुकायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे पहा अशा प्रकारे ही बांधून घेतल्यामुळं ही केळी आपली उभा आहे. अन्यथा जमीन दोस्त झाली असती किंवा जमिनीलाच नमस्कार करावा लागला असता घडाला आणि हा घड जर जमिनीला टेकला तर व्यापारी वर्ग हा शक्यतो घड घेत नाही. ते त्यांच्या चष्म्यानंच सगळा अभ्यास करत असतात. कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही असं व्यापारी बघत असतो. त्यामुळं शेतकऱ्याला या केळीच्या घडांचं बागेचं काळजी घ्यावी लागते. ओके, इतकी माहिती तुम्हाला भरपूर झालेली आहे. आता 15 दिवसात आवडी चॅनेलची केळी बाजारात येईल. आंबे येस्तोवर केळी खाऊन घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.